मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 10. राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं. युद्धशालेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो. शोण तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता. आईनं दिलेली पेटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती. तिच्यावर प्राजक्ताची 4 फुलं वाहिली. तिला वंदन करून मी पुटपुटलो, आई, मला आशीर्वाद दे. तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्त्वाचं वळण आज घेतोय. त्याचा युद्धशालेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे. बाबांनी बाहेरूनच हाक मारली, कर्ण, शोण, लवकर चला. मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं. सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसत उभे होते. त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळं त्याची 2 रूपं दूरवर स्पष्ट दिसत होती. एक आकाशातला सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव. मी शोणाचा हात हातात धरला आणि दालनाच्या बाहेर आलो. आम्ही 3 युद्धशालेत आलो. कालच्यापेक्षा आज तिथं पुष्कळच युवक जमले होते. सगळेजण त्या मधल्या चौथऱ्याभोवती शांतपणे बसले होते. सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता. बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती. ओम ईशावास्यम इदम सर्वम. प्रार्थना बराच वेळ चालली होती. मी बाबांना परत जायला सांगितलं. नीट वाग असं सांगून ते परत गेले. मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली. ते संपूर्ण पटांगण शांत होतं. पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुंदणार होतं. निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकात मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज येणार होता. सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडणार होती. प्रार्थना संपली. मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला. मी शोणाला घेऊन पुढं झालो. मी आणि त्यानं वाकून गुरुदेवांना वंदन केलं. माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील. पण तेवढ्यात त्यांच्या पुढं आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तिथून निघून गेले. आमच्याकडं साधं बघण्या इतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही. तो माझा त्या युद्धशालेतला पहिलाच दिवस होता. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कुणीतरी सांगितलं होतं. त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं. पण हा राजकुमार अर्जुन त्याचवेळी मध्येच कुठे कडमडला? त्याला काही दुसरी वेळ नव्हती का यायला? की गुरुदेव हे त्याचे एकट्याचे होते? की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता का? असला तर माझ्यासारख्या सुतपुत्राला तो कसा मिळणार? आणि मिळाला तरी त्यामुळे मी काय थोडाच क्षत्रिय होणार? आणि करायचंय काय असलं मला क्षत्रिय होऊन? केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्करू? नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल, मी सूतपुत्रच राहीन. अधिरथ बाबा आणि राधामाता यांचा सूतपुत्र करणच राहीन. या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे. या गुरूंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे. हे गुरुच क्षत्रियांसाठी आहेत. आपणाला ते कसं मिळणार? मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं? कुणाच्या आशीर्वादानं विद्या मिळवण्यासाठी पुढं सरसायचं? या जगात या सूतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोणी तयार होणार की कोणीच नाही? का आला अर्जुन नेमका याच वेळी? का एवढं मानतात त्याला ते गुरुदेव द्रोण? ते दोघं गुरु शिष्य आहेत. माझं मन खिन्न झालं. खाली मान घालून मी विचार करू लागलो. मी राजकुलात जन्माला नाही आलो, यात काय माझा दोष आहे? जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणेच कधीतरी मिळालाय का? कुणी निर्माण केली आहे ही जन्मासंबंधीची उच्च नीचता?
माणूस कशामुळं श्रेष्ठ ठरतो? त्याच्या आमच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना. मग माझं म्हणणं इथं कोण मानणार? आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार का? मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्या फेकी अचूक करीन असं झालंय. छे, काही काही दिवस माणसाची प्रतीक्षा पाहण्यासाठीच येत असावेत. काय करावं, काय करावं? निराश मनानं मी त्या दगडी चौथऱ्याभोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो. क्षणात वाटे जिथं गुरुदेव द्रोण आहेत तिथं असंच धावत जावं आणि विचारावं त्यांना सरळ. शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो, तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडतो आहे हे आपल्याला अजून कळतच नाहीये का? त्या अर्जुनालाच एवढं महत्त्व देता का तुम्ही? काय आहे त्याच्यामध्ये विशेष? माझ्याकडं पहा, माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत. माझं एक कर्दळीसारखं पिवळं धमक कातडं अभेद्य आहे. दुसऱ्याच क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले. नीट वाग. कसा वागू नीट? की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही असं रणगाडं सांगत तुमच्याकडं परत येऊ? काय करू, काय करू? मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं. रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळं छत जाळून काढत होते. माझं नैराश्य क्षणात कुठल्या कुठे दूर पळालं. बस, या महासामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार? दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागायची गरज आहे? आजपासून आपले खरे गुरु हेच. आजपासून तुमची पूजा, आजपासून तुमची आज्ञा. झटकन मी त्या दगडी चौथऱ्यावर चढलो. तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं. ते मी हाती घेतलं आणि शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो, जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा, मी आजपासून तुझा शिष्य आहे. मला आशीर्वाद दे, मला मार्ग दाखव. ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या तेजाला वंदन केलं. शोण केव्हाच माझ्या पुढं मागं येऊन थांबला होता. त्यालाही मी सांगितलं, शोणा, सूर्यदेवांना वंदन कर, त्यांचा आशीर्वाद माग. त्यानंही नम्रपणं हात जोडले. थोड्या वेळानं मी हातातलं धनुष्य खाली ठेवलं. आम्ही चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. माझं मन आता शांत झालं होतं. समोरून गुरुवर्य द्रोण आणि राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडेच येत होते. अर्जुन माझ्याकडं पाहून हसला, पण मला हसावंसंच वाटलं नाही. त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं. पितामह भीष्मांची आठवण झाली. या अर्जुनाचे ते पितामह होते, पण त्या दोघात कुठलंच साम्य नव्हतं. किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावात आणि वागणुकीत. जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं, हा कोण? माझा धाकटा भाऊ, मी अभिमानानं म्हणालो. हाही येणार आहे का शाळेत? गुरुदेव द्रोणांनी विचारलं. हो, मी उत्तर दिलं. जा, पलीकडं कृप आहेत, त्यांच्या पथकात दाखल व्हा. मी काहीच बोललो नाही. त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही. जाता जाता मी अर्जुनाकडं वळून पाहिलं. तो माझ्या कानातल्या कुंडलांकडं मात्र आश्चर्यानं एकटक पाहत होता. कृपाचार्यांच्या पथकात आलो. कृपाचार्य द्रोणांचे मेहुणे होते. त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विद्येचं शिक्षण घेत होते. मला क्षणभर वाटलं, हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात? एकात तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे का? एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे का? एकाची तरी दृष्टी त्याच्या एवढी भेदक आहे का? इतक्यात युवराज दुर्योधनच समोरून येताना मला दिसला. त्याच्याकडं जावं म्हणजे आपली तो निश्चितच विचारपूस करील या कल्पनेनं मी त्याच्या दिशेनं चालू लागलो. त्याच्याकडं गेलोही, पण तो युवराज दुर्योधन नव्हता. त्याच्यात आणि दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं. राजहंसाची दोन पिलं जशी एकमेकांपासून दुसरं ओळखता येत नाही तसेच ते दोघे होते. कोण असावा हा? मी विचार करू लागलो. त्याच्या अंगावरच्या वस्त्रामुळं तर
तो राजकुमार असणार हे नक्कीच होतं. पण हा कुणापैकी राजकुमार आहे? कौरवांपैकी की पांडवांपैकी? दुर्योधनात आणि याच्यात साम्य आहे, त्या अर्थी हा कौरवांपैकी असणार. पण हा कौरवांपैकी कोण? इतक्यात कृपाचार्याने त्याला हाक मारली, दुःशासन. तोही लगबगीनं त्यांच्याकडं निघून गेला. अच्छा, म्हणजे तो दुःशासन होता तर. बस, दुर्योधनात आणि त्याच्यात किती साम्य होतं. एकाला लपवावा आणि दुसऱ्याला काढावा. युवराज दुर्योधन आणि राजपुत्र दुःशासन, दोघांच्याही चालीत एकच ऐट, दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता. दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडछाया तर नाही ना? पहिले 15 दिवस मी युद्धशालेतील केवळ शास्त्रांची माहिती करून घेतली, कारण काही शिकावं या मनस्थितीत मी नव्हतो. गुरुवर्य द्रोणांनी जी जगावेगळी वागणूक मला पहिल्याच दिवशी दिली होती, त्यामुळे माझं मन कशातच रमत नव्हतं. क्षणात वाटे राजपुत्रांच्या या फापट पसाऱ्यात केवळ एक सूतपुत्र म्हणून उपेक्षेला जाण्यापेक्षा सरळ उठावं आणि तडक चंपानगरीला परत जावं. काय करायचंय आपल्याला युद्धविद्येचं शिक्षण घेऊन? कुठलं महायुद्धात हा पेटणार आहे? आणि पेटलं तरी आपला काय उपयोग? केवळ एक सारथी म्हणूनच ना? मग सारथ्याला कशाला पाहिजे हे युद्धविद्येचं शिक्षण? त्यानं घोडे पारखावेत आणि त्यांच्या नाठाळ सवयींना जरब घालावी. पण ते काय आपल्याला चंपानगरीत राहूनही करता येईल. पण लागलीच वाटे, असं करून कसं चालेल? केवळ युद्धासाठीच का युद्धविद्या शिकायची असते? ज्याच्या दंडात बल असतं तो नेहमीच श्रेष्ठ ठरतो. या युद्धशालेत आपणाला बलदंड होता येईल. त्या राजकुमार अर्जुनालाही दाखवता येईल की जगात तोच एकटा धनुर्धर नाही. पण त्यानं बिचारानं तरी काय केलंय? कशाला त्याच्याशी स्पर्धा करायची? स्पर्धा ही नेहमी माणसाला आंधळं करते. गुरुवर्य त्याच्यावर प्रेम करतात, हा काय त्याचा दोष आहे? माझ्यासारखाच तोही एक युवक आहे. आपल्या गुरूंचं आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही? आणि कोणता गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतका जवळ घेईल? असंच जर असेल तर गुरुदेव, मीही तुमच्या कसोटीत उतरेन. केवळ एक धनुर्धर म्हणूनच तुम्ही अर्जुनाला एवढं मानत असाल तर मीही त्याच्याहून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होईल. पण मी धनुर्धर होऊन उपयोग काय? मला तुम्ही कधीच आपलं मानणार नाही. माझ्या पाठीवरून तुमचा हात कधीच मायेनं फिरणार नाही, कारण मी सूतपुत्र आहे. अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे. काय वैशिष्ट्य असतं एवढं क्षत्रिय कुलात? कशाला पाहिजे ही कुलाची कसोटी? पण असं कसं म्हणता येईल ना? ज्या कुलातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमानं शत्रूचं निखंदन करून हे कुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढवली, ते कुल श्रेष्ठच असणार. आपल्या कुलातील पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या घोड्यांना खरारा केला आणि त्यांचे वेग आवरले. आपली आणि क्षत्रियांची तुलना कशी होणार? खरंच मी एखाद्या राजकुलात जन्माला आला असतो तर किती बरं झालं असतं. पण कसं शक्य आहे ते? वडाच्या झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या कळसावर बसणाऱ्या कपोताची स्वप्न कशाला रंगवावीत? जाऊ द्या. जे बदलणं माणसाच्या हातात नसतं त्याचा त्यानं इतका विचार करू नये आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये. वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवर्यांचा एवढा लाडका होता याबद्दल फार तर त्याच्या भावांनाही काहीतरी वाटावं. मला त्यात खटकण्यासारखं काय आहे? माझं आणि राजकुमार अर्जुनाचं असं काही नातं आहे? काहीच नाही. मी एक सूतपुत्र आहे, तो एक राजपुत्र आहे. त्याचा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. जीवनाच्या मार्गावरून चालणारे आम्ही दोन संपूर्णतः वेगळे असे यात्रेकरू आहोत. जा राजकुमार अर्जुना, असाच मोठा हो, अजिंक्य धनुर्धर हो. कधीतरी प्रसंग पडल्यास हा सूतपुत्र कर्ण तुझ्या रथाचे घोडे आवरण्यासाठी सारथ्य करील. मी मनात निर्धार करून टाकला की अर्जुन काय किंवा कोणीच काय, मी कोणाबद्दलही मनात किंतु बाळगणार नाही. या इथल्या सगळ्या राजपुत्रांचे आणि माझे मार्ग भिन्न आहेत. जन्मानंच ते ठरवले आहेत. केवळ खरी आवड म्हणून मी आता धनुर्विद्या शिकेन, कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजाच्या रोखानं कुठंही बाण सोडावा. एकाच वेळी असंख्य बाण दाही दिशांना सोडावेत.
गुरु कोण आहेत याला काय महत्त्व आहे? शिष्याच्या अंगात विद्येबद्दल किती आत्मीयता आहे याला खरं महत्त्व आहे. मी एक हाडाचा शिष्य होईन, विद्येसाठी विद्या घेईन, मी निर्धार करून टाकला.